शुभ सकाळ मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पुणे लोहमार्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा लेखी परीक्षेचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट सीचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे गणिताशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 76 पहा, आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद व 2 मीटर रुंदीचे एक प्रवेशद्वार असलेल्या बागेला तारेचे 3 वेटोळ्याचे कुंपण घालायचे असल्यास किती लांबीची तार लागेल। तर बघा, एक आयताकृती म्हणजे अशी एक बाग आहे बघा। तर त्याची जर लांबी पाहिली तर इथे 60 मीटर दिलेली आहे आणि रुंदी जी आहे तर ती 40 मीटर दिलेली आहे आणि त्याला एक असं दार आहे छोटंसं, किती 2 मीटरचं असं दार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला वेटोळ्याने ते म्हणजे 3दा असं तारेचं कुंपण घालायचं असं वेटोळ्याने या आयताकृती आकृतीला। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 वेळेस आपल्याला ताऱ्याची कुंपण घालायची आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, तर ह्या आयताचा जो परिघ आहे तर तो अगोदर काढावा लागेल आणि त्याला आपण 3 वेळेस घालायचं म्हणून त्याला 3ने गुणावं लागेल आणि जेवढं आपलं ते येईल त्यातून आपल्याला हे आता इथे 2 मिनिटाचा दरवाजा आहे तर इथे कुंपण येणार नाही, मग 2 मीटर गुणुले 3 वेळेस ताऱ्याचं घालायचं म्हणजे 2 बेत्री किती 6 मीटर त्यातून तुम्हाला वजा करावं लागेल। म्हणजे इथे किती येणार आहे, तर बघा आता 60 मीटर लांबी आहे आणि रुंदी 40 मीटर आहे। तर आयताची परिमिती बरोबर काय असते, 2 कंसात लांबी अधिक रुंदी। तर बघा, लांबी आणि रुंदी किती आहे 60 आणि 40 100, 100 दोन्ही किती 200, म्हणजे 200 काय आली त्या आयताची परिमिती आली। आता 3 राऊंड मारायचे म्हणजे गुणवले जर 3 केलं तर किती येणार आहे, तर बेत्रिक 6 वरचे 2 शून्य म्हणजे काय आलं 600 मीटर एवढी तार लागणार आहे। पण आपल्याला काय दिले त्यांनी 2 मीटरचा दरवाजा दिलेला आहे, बेत्रिक किती 6 म्हणजे 6 तुम्हाला त्यातून वजा करावं लागेल। 600 मधून 6 गेले राहिले किती 594, म्हणजे तुम्हाला एकूण 594 मीटर लांबीची काय लागणार आहे तर तार लागेल 594 बघा। तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 77, एक काम पूर्ण करण्यास 2 जणांना 16 दिवस लागतात, म्हणजे 2 व्यक्ती आहेत त्यांना ते काम पूर्ण करण्यात किती 16 दिवस लागतात। जर तेच काम 4 दिवसात पूर्ण करायचे आहे, म्हणजे तेच काम जर 4 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती माणसे लागतील। तर बघा, आपल्याला इथे दिलेलं आहे D1 दिलेला आहे, D2 दिलेला आहे, M1 दिलेला आहे, आपल्याला M2 काढायचं आहे। म्हणजे आपल्याला हे M2 काढायचं आहे, म्हणजे 4 दिवसात संपवायसाठी किती आणखी जास्त किती माणसे लागतील बघा। तर हे कसं असतं व्यस्त चलनामध्ये असतं, म्हणजे आपण काय करतो ह्या दोघांचा गुणाकार भागिले हे करतो, म्हणजे M1 D1 बरोबर M2 D2 असतं। मग M1 गुणवले D1 भागिले हे D2 इकडे भागाकारात जाईल बरोबर M2 येईल, म्हणजे 16 दोन्ही किती होणार आहे 16 दोन्ही 32 झालं बघा। 16 दोन्ही 32 भागिले हे 4 किती आलं, एकूण 4 एके 4 4 8 32, हे काय आलं तुमचं M2 आलं। तर बघा इथेच मुले फसतात, त्यांनी काय विचारलेलं आहे तर किती माणसे वाढवावी लागतील। तर बघा आधी किती माणसे होती 2 माणसे होती, तर आता एकूण माणसे लागली 8, म्हणजे 2 मध्ये अजून किती ॲड केली 6 ॲड केली, म्हणजे 8 मधून 2 गेले राहिले किती 6, म्हणजे 6 माणसे अजून वाढवावे लागतील 4 दिवसात काम पूर्ण करायचे असल्यास। तर इथे मुले काय करतात उत्तर बरोबर काढतात आणि ते पर्यायामध्ये 8 करून टाकतात। तर बघा आपल्याला अजून किती माणसे वाढवावी लागतील, तर एकूण 8 माणसे जे आत्ता आली त्याच्यातून हे 2 अगोदरचे होते, तर एकूण किती वाढले 2 मध्ये 6 वाढले तेव्हाच हे 8 झाले, म्हणजे एकूण 6 माणसे जे आहे तर ते वाढवावे लागतील। म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे बघा 6, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, तर बघा पॉईंटमध्ये ही वजाबाकी आहे बघा 33 पॉईंट। आता हे काही तुम्हाला इथे आकडेवारी दिलेली आहे 33 पॉईंट काहीतरी दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता इथे। तर याच्यातून तुम्हाला 28 पॉईंट ही काहीतरी आकडेवारी दिलेली आहे। तर बघा शेवटचे आपण वजाबाकी करून बघूया बघा, 9तनं 5 गेले राहिले किती 4, शेवटी 4 आलं, तर शेवटी 4 आलेलं आहे। आता सगळीकडे 4 आहे, त्याच्या पुढचा अंक बघा 8 आहे, इथे 4 आहे, 8तनं 4 गेले 4 राहिले, म्हणजे शेवटी 44 असणार आहे। म्हणजे ए मध्ये एक 44 आहे, डी मध्ये 44 आहे, म्हणजे हे बी आणि सी पर्याय कट झाले। आता 3 नंबरचं बघा इथे 4 आहे
आणि इथे किती आहे 5 आहे. आता 4तनं 5 वजा होतं का नाही, मग आपल्याला काय इकडचा हातचा इकडे घ्यावा लागेल. 14तून 5 गेले किती राहिले 9, मग इकडे 3 नंबरला 9 येणार आहे. तर इथे तुम्हाला किती दिले 7, बघा 3 नंबरला 0 दिलेला आहे, म्हणजे हे पर्याय कट झाला. राहिला काय तुमचा 944, बघा शेवटी येतं हे ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला पूर्ण वजाबाकीसुद्धा करायची गरज नाही, तुम्ही तोंडीसुद्धा हे काय मुले संपूर्ण वजाबाकी करत बसतात. बघा वेळ घालवायचा नाही, स्मार्ट पद्धतीने आपल्याला जायचं आहे पुढे. वेळेत म्हणजे कमतरता असते ना परीक्षेत, ज्या प्रश्नांना खरंच बाबा गरज आहे तर तिथे तुम्ही तो तुमचा राहिलेला वेळ देऊ शकता. पहा तर बघा याचा आन्सर काय असणार आहे 5.1078,944 तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच याची जर तुम्हाला PDF हवी असेल या पेपरची तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये तुम्ही PDF देखील मिळवू शकता. तर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. जर A व B हे दोन्हीही विषम अंक असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सम अंक असेल. तर बघा आता 2 विषम अंक आहे, आपण कोणतेही घेऊया, एक 3 घेऊया, एक 5 घेऊया. तर आता ह्यांची जर बेरीज केली 3 अधिक 5 किती येते 8 येते, गुणाकार केला 5 त्रिक 15 येतो. या आपल्याला काय विचारले कोणता पर्याय सम अंक असेल. हे दोन्ही विषम अंक असतील तर आता बघा सम अंक कधी येणार, दोघाची बेरीज केल्यावर, म्हणजे A अधिक B, म्हणजे A या दोन विषम संख्येची जर बेरीज केली तर ती सम संख्या येते, जे की ऑप्शन A मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे. तर बघा हे ते 31,005 दिलेलं आहे, 30,015 आहे, 30,005 आहे, 30,025 आहे. तर यापैकी जर पाहिलं तर 30,005 ही सर्वात लहान संख्या आहे दिलेल्या पर्यायापैकी. साधा सिंपल प्रश्न होता, ऑप्शन C या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 81. बघा तर इथे आपल्याला काय दिले 197 स्टार 54 62 या संख्येत स्टारच्या जागी कोणत्या सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे ती संख्येस 9ने पूर्ण भाग जाईल. तर बघा 3ची आणि 9ची कसोटी काय सांगते, दिलेल्या म्हणजे जी काही संख्या दिलेली आहे तर त्याच्या सर्व अंकांची जर बेरीज 9च्या किंवा 3च्या पट्टीत असेल तर त्या संख्येला 3ने व 9ने भाग जातो असं आपल्याला माहिती आहे, 9च्या किंवा 3च्या पट्टीत असेल तर. तर आता इथे जर तुम्ही बेरीज केली 197 आहे इथे आणि 54 62 या सर्व अंकांची बेरीज करा. बघा 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22, 22 आणि 4 26 आणि 6 32 आणि 2 34 येते. तर बघा 9ने भाग जाण्यासाठी इथे तुम्हाला काय करावं लागेल, जर इथे स्टारच्या जागी 2 घेतलं तर 34 आणि 2 किती होणार आहे 36 होणार आहे. 36ला 9ने भाग जातो, म्हणजे इथे स्टारच्या जागी काय असायला पाहिजे 2 हा अंक पाहिजे, जो की ऑप्शन B मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन B 2. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 82. कुणालने एका दुकानातून 65 पुस्तके एकूण 1,050 रुपयांना विकत घेतली व दुसऱ्या दुकानातून 50 पुस्तके 1,020 रुपयांना विकत घेतली. तर त्याची खरेदीची प्रति पुस्तक सरासरी किंमत काय. तर बघा 65 पुस्तकांची किंमत आहे 1,050 आणि 50 पुस्तकांची किंमत दिलेली आहे 1,020. तर आपल्याला म्हणजे प्रति पुस्तक सरासरी किंमत काढायची आहे. तर सरासरी किंमत काढायसाठी काय करावं लागेल, ह्या एकूण रुपयाची बेरीज करावं लागेल. 1,050 आणि 1,020 किती येतात 2,070 यांची बेरीज येते आणि ह्या पुस्तकाची एकूण बेरीज करून त्यांनी भागावं लागेल. ही 65 पुस्तके आहेत आणि ही किती आहेत 50, 65 आणि 50 किती येतं 115, म्हणजे 2,070 भागिले 115 हे जर केलं तर तुम्हाला ॲव्हरेज पुस्तकाची सरासरी किंमत भेटून जाईल. बघा 23 भाग जातो, 23 एके 23, 23 पाचशे 115, 23 एके 23, 23 9 207. आता मी अगोदर सांगितले तुमचे 30पर्यंत पाठ पाहिजेत, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होतं. बघा 23 9 207 उरले 0 म्हणजे हे 23 0 0 म्हणजे किती आलं 90, 90 भागिले 5, 5 एके 5, 18 पंचे 90 म्हणजे किती येणार आहे 18 येणार आहे. बघा म्हणजे एका पुस्तकाची सरासरी किंवा प्रति पुस्तक सरासरी किंमत किती येते 18 येते, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक A मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 83. पहा 4 अंकांची सरासरी 60 आहे, म्हणजे 4 अंकांची सरासरी 60 दिलेली आहे. त्यापैकी पहिला अंक इतर तिन्ही अंकांच्या एकूण बेरजेच्या 1/4 भाग आहे. म्हणजे पहिला जो अंक आहे तो इतर तिन्ही अंकाची एकूण बेरीज केली तर त्याच्या 1/4 पट आहे. तर तो पहिला अंक कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे.
तर साधं सिंपल गणित आहे बघा हे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा 4 अंकांची सरासरी किंमत आपल्याला 60 आहे असं दिलेलं आहे. मग आता 4 अंकाची सरासरी जर 60 आहे तर मग त्यांची बेरीज काय असणार आहे 60 गुणिले 4 म्हणजे 240. साइन चौक 24 आणि वरचा 0 म्हणजे 240 त्या 4 अंकाची बेरीज असणार आहे. तर समजा आपला पहिला अंक x आपण मानू. मग तरी आता पहिला जर अंक आपण x मानला तर आपल्याला पुढे काय दिले इतर 3 अंकांची बेरीज काय दिलेली आहे ही. म्हणजे आता इतर 3 अंकाची बेरीज काय येणार. आता पहिला अंक जर x असेल एकूण बेरीज 240 असेल मग इतर 3 अंकाची बेरीज काय येणार आहे ह्या 240 मधून ह्या पहिला अंक x वजा करावा लागेल. म्हणजे इतर 3 अंकाची बेरीज बरोबर काय 240 वजा x येणार आहे. पण पहिला अंक हा इतर 3 अंकांच्या बेरजेच्या 1/4 पट आहे. आता इतर 3 अंकाची बेरीज आपल्याला माहिती आहे 240 वजा x. आपला पहिला अंक काय x बरोबर काय इतर 3 अंकाची बेरीज काय आहे 240 वजा x त्याच्या 4 पट म्हणजे त्याच्या 1/4 पट आहे. म्हणजे 240 वजा x ही इतर 3 अंकाची बेरीज झाली त्याला भागिले 4. हे भागिले 4 इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणिले 4 म्हणजे हे 4x होईल बरोबर हे 240 वजा x. हे वजा x इकडे आल्यावर काय होणार 4x आणि x 5x होईल बरोबर हे 240. हे 5 गुणाकारात आहे तिकडे 240ला भागाकारात जाईल म्हणजे x बरोबर काय होईल 240 भागिले 5. 5 1 5 5 चौक 20 उरले 4 5 48 किती आलं 48. म्हणजे 48 जी आहे तर ती पहिली संख्या असणार आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपल्याला पहिला अंक विचारलेला तर तो असणार आहे 48 जे की तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84 बघा. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे. जर त्यापैकी एक अंक 84 असेल तर दुसरा अंक कोणता. बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असतं लसावी गुणिले मसावी असतं. मग आपल्याला लसावी दिला आहे मसावी दिला आहे पहिली संख्या पण दिली आहे. मग आता दुसरी संख्या काय येणार आहे ह्या लसावी गुणिले मसावीला ह्या पहिल्या संख्येनं भागावं लागेल. तर बघा लसावी गुणिले मसावी मग आपल्याला मसावी दिला आहे 12 लसावी आहे 336 यांना काय करावं लागेल ह्या मग इतर 2 संख्याचा गुणाकार असतो बरोबर. मग आता दुसरी संख्या इकडे भागाकारात येईल 84. 12 1 12 12 7 84 7 1 7 7 चौक 28 उरले 5 वरून घेतले 6 7 8 56 किती आलं 48 आलं. म्हणजे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 48 असणार आहे. तर दुसरा अंक कोणता असेल तर तो 48 असेल जे की पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय आहे म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अजून काही बदल किंवा चेंजेस हवे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सुचवू शकता. त्याप्रमाणे मला व्हिडिओ बनवता येतील पहा. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85 पहा. SB बरोबर काय आहे 7 9 आणि 20 C बरोबर काय दिले 5 4. तर SB C काय आपल्याला काढायचं आहे. तर इथे असा प्रश्न सोडवताना सुरुवातीला S20 आणि C ABC असं लिहून घ्यायचं बघा. Aला B Bला C असं आपल्याला दिलेलं आहे. तर SB किती दिले 7 9 त्याच्या खाली 7 9 लिहून टाकायचं. आता 20 C किती दिले 5 4 दिले मग 20 आणि C जिथे तिथे 5 आणि 4 लिहून टाकायचं. हा जो अंक असतोय तो इकडे घ्यायचा आणि हा जो अंक असतो तो डावीकडे घ्यायचा. हा 5 इकडे येईल यांचा गुणाकार करायचा सर. 7 5 किती येणार आहे हे 35 येणार आहे. त्याप्रमाणे हे किती येणार आहे 9 5 45 येईल आणि हे किती येणार आहे 9 चौक 36 म्हणजे 35 45 36 असं कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर SBC काय असणार आहे 35 45 36 ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 86 बघा. 5 जणांचे प्रति महिना उत्पन्न जर अनुक्रमे रुपये 1132 1140 1144 1136 व 1148 असेल तर त्यांची सरासरी किती. तर बघा सरासरी म्हणजे काय असतं दिलेल्या अंकाची बेरीज भागिले एकूण संख्या. तर इथे एकूण तुम्हाला 5 संख्या दिलेल्या आहेत तर आता ह्या सर्वांची तुम्हाला बेरीज करावी लागेल. तर बघा सर्व संख्या जर पाहिलं तर ह्या 11 11 11 म्हणजे 11 5 ही 55 म्हणजे 5500 झालं. आणि राहिलेले किती हे 32 आणि 40 72 72 आणि 36 108 108 आणि 48 156 आणि 44 200 म्हणजे 5500 आणि 200 किती झालं 5700 आलं. या सर्व संख्येची बेरीज भागिले किती एकूण संख्या 5 आहेत म्हणजे भागिले 5. बघा 5 1 5 परत
परत 5 एक्के 5 उरले 2 वरून घेतले 0 5 चोक 20 5 शून्य 0 किती आलं 1140 आलं. 5700 भागिले 5 केल्यावर किती येतं 1140. म्हणजे दिलेल्या संख्यांची सरासरी काय असणार आहे तर 1140 असेल. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 87 बघा. श्यामने एक यंत्र रुपये 12,000 रुपयाला विकत घेतले व 15,000 रुपयाला विकले तर त्याचा फायदा किती टक्के झाला. तर बघा त्याने खरेदी केले 12,000ला म्हणजे खरेदी किंमत तुम्हाला दिली आहे. त्याने 12,000ला घेतलं आणि विकले 15,000ला म्हणजे विक्री किंमत पण दिलेली आहे. मग आपल्याला इथे नफा बरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 15 खरेदी आहे 12 15मधून 12 गेले राहिले किती 3,000 म्हणजे 3,000 रुपये हा काय झाला एकूण नफा झाला. तर आपला काय दिला आहे नफा टक्केवारी म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. खरेदी किंमत आहे 12,000 म्हणजे नफा आहे 3,000 भागिले हे 12,000 गुणिले 100. तर बघा ह्यात 1 2 3 शून्याला ह्या 1 2 3 शून्य गेल्या 3 एके 3 3 चोक 12 100 भागिले 4 4 एके 4 25 चोक 100 म्हणजे किती आलं 25%. तर बघा एकूण फायदा किती टक्के होणार आहे 25% होईल. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 88. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते तर दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. जर दोन्हीही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर बघा हे जे गणित आहे तर ते आपण या पद्धतीने सोडवतो पहा. बघा एका नळाने 20 मिनिटात भरते आणि दुसऱ्या नळाने किती 30 मिनिटात भरते. आता एकूण टाकीची क्षमता काढायची असेल तर ह्या 20 आणि 30चा आपल्याला काय करावं लागतो लसावी काढावा लागतो. तर 20 आणि 30चा लसावी किती येतो 30 दोन्ही 60 येतो. तर आता पहिल्या नळाने 60 भाग टाकीचा किती वेळेत भरतो म्हणजे एका मिनटात जर पाहिलं तर 60 भागिले 20 किती 3 एका मिनटात पहिल्या नळाने टाकीचा 3 भाग भरतो आणि हे 60 भागिले 30 किती 2 आलं म्हणजे दुसऱ्या नळाने टाकीचा 2 भाग भरतो. दोघे मिळून हे 3 भाग आणि 2 भाग एका मिनटात किती भाग भरतात टाकीचा 5 भाग भरतात. मग एका मिनटात जर 5 भाग भरत असेल तर 60 भाग भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे 60 भागिले हे 5 5 एके 5 12 पंचे 60 किती आलं 12. म्हणजे आपल्याला एकत्र टाकी भरण्यास एकूण किती मिनटं लागणार आहेत दोन्ही नळ जर चालू केले तर 12 मिनिट लागतील जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 89. एक व्यक्ती सायकलने 150 मीटर अंतर 25 सेकंदात कापते तर वेग प्रति ताशी किलोमीटरमध्ये किती. तर बघा वेग बरोबर काय असतं अंतर भागिले वेळ. अंतर म्हणजे काय 150 मीटर तुम्हाला दिलेलं आहे आणि वेळ किती आहे 25 सेकंद म्हणजे अंतर भागिले वेळ आलं. तर 25 एक्के 25 25 सक्क 150 म्हणजे बरोबर किती आलं हे 6 मीटर पर सेकंद आलं. बघा 6 मीटर पर हे सेकंद आलं. तर आपल्याला किलोमीटर पर आवर काढायचं मग ह्याला आपण काय करतो गुणवले 18/5 करतो. तर हे किती येणार आहे 18 संग 108 108 भागिले हे 5 म्हणजे 5 जर भागलं 108ला तर 21 5 105 उरले 3 5 सक्क 30 21 पॉईंट किती आलं 6 आलं. 21.6 जे आहे तर ते किलोमीटरमध्ये ताशी वेग असेल 21.6 प्रति ताशी किलोमीटर. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 90 पहा. तर इथे आपल्याला म्हणजे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे 6 गुणवले 3 परत कंसात 3 वजा 1. अगोदर काय करतो आपण बॉडमॉस रूल म्हणजे अगोदर ब्रॅकेट सोडवतो 3 वजा 1 किती येणार 2. मग आता हे 6 तरी किती 18 आणि 18 गुणवले हे 2 किती आलं 18 दुनी 36 येणार आहे. तर 36 कशामध्ये दिलं आहे ऑप्शन सी मध्येच दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. तर बघा 42 भागिले 10,000 दिलेला आहे इथे. तर याची दशांश अपूर्णांकात किंमत किती. शून्य किती आहेत 4 पॉईंटच्या पुढे 4 घरं असलेला पर्याय शोधा. पॉईंटच्या पुढे मग 0.0042 म्हणजे इथे ऑप्शन एमध्येच तुम्हाला दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पॉईंटच्या पुढे 4 घरे फक्त बघायचे जेवढे शून्य आहेत तेवढे घरं जे आहे तर ते डाव्या बाजूला सरकत जायचं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता. तर बघा 4 पर्याय दिलेत तर इथे एक तुम्ही ऑब्झर्व केला असेल 15 16 फरक कितीचा आहे 1 19 20 फरक कितीचा आहे 1
24 25 फरक कितीचा आहे 1. 34 35 फरक कितीचा आहे 1. जेव्हा अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा फरक असतो म्हणजे छेद जो असतो अंशापेक्षा 1ने मोठा असतो, अशा संख्येत जेव्हा तुम्ही तुलना करता त्यापैकी सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असतो, तर ज्याचा अंश लहान तो सर्वात छोटा अपूर्णांक असतो. तर इथे अंश पहा, इथे 15 आहे, 19 आहे, 24 आहे, 34 आहे. ह्यातली लहान कोणती आहे 15 आहे. म्हणून सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असणार आहे, हा ऑप्शन एचा असेल. आणि सर्वात मोठा कोणता असतो, ज्याचा अंश मोठा तो सर्वात मोठा, म्हणजे 34/35 हा सर्वात मोठा असेल. असं कधी असतं जेव्हा अंश आणि छेद यामध्ये 1चा फरक असतो, म्हणजे छेद जो असतो अंशापेक्षा 1ने मोठा असतो. तर त्याच कंडिशनला हे तुम्ही अप्लाय करू शकता. डायरेक्ट तुमचं 2 सेकंदात उत्तर येईल. अंश कोणता लहान आहे 15, म्हणजे तेच आपलं उत्तर असेल. सर्वात लहान अपूर्णांक आहे दिलेल्यापैकी 15/16. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 93 पहा. 304 वेळा 141 किती होतात. म्हणजे इथे काय करायचं आहे, 304 गुणुले तुम्हाला सरळ सरळ 141 करायचं आहे. तर सरळ सरळ 304 गुणुले 141 गुणाकार करा, तुमचं ॲन्सर येऊन जाईल. तर याचा ॲन्सर आता मी डायरेक्ट सांगतो गुणाकार करून, कारण गुणाकार तुम्हाला येत असेल तर याचा ॲन्सर येतं 42,864. म्हणजे 304 वेळा 141 म्हणजे 42,864. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 94. तर आता इथे बरेच मुलं ह्या प्रश्नामध्ये आता फसतील बघा. तुम्ही स्वतःहून व्हिडिओ पॉज करून सोडवता येते का याचा प्रयत्न करा. बघा 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3 बरोबर किती. तर आता हे एक सेपरेट पेजवरती आपण सॉल्व करून पाहूया. तर बघा गणितात काय दिले, 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3. तर आता जेव्हा हे भागिलेला डबल भागिले असतं तर त्याचं काय होतं, परत फिरून गुणुले होत असतं. म्हणजे हे 999 गुणुले 99 गुणुले 9 हे वरचं हाय असतं. तर भागिले काय दिले 99, परत त्याला भागिले 9 दिले म्हणजे काय होणार, ते गुणुले 9 होणार. परत भागिले 3 दिले म्हणजे गुणुले 3 होणार. म्हणजे इथे 99ला 99 गेले, 9ला 9 गेले, राहिलं काय 999 भागिले 3. 3 एक्के 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किती आलं हे, तर 333 आलं. म्हणजे आपला ॲन्सर काय असणार आहे 333. तर पहा कशामध्ये दिले ते, तर पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 95 पहा. तर इथे काय दिलेलं आहे, 2 व्यक्तींचे 16 वर्षाचे अंतर दिलेलं आहे. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये 16 वर्षाचं अंतर आहे असं म्हटले. 6 वर्षापूर्वी त्यापैकी मोठ्याचे वय वयाने छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. तर मोठ्याचे वय किती आपल्याला काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, मोठ्याचे वय आपल्याला काढायचं आहे म्हणून ते आपण काय करूया एक्स मानू, आणि छोट्याचं वय आता आपण वाय मानू, कारण दोघांची वय आपल्याला माहीत नाहीत. तर त्यावरून दोघांच्या वयातील अंतर किती दिले, एक म्हणजे अंतर दिलेलं आहे 16. म्हणजे मोठा कोण आहे एक्स, एक्स वजा वाय बरोबर किती 16. हे समीकरण 1 येईल, कारण दोघांचं वयाचं अंतर दिले 16. आता परत काय म्हटले त्यांनी, 6 वर्षापूर्वी मोठ्याचे वय हे छोट्या व्यक्तीच्या 3 पट होते. किती, 6 वर्षांपूर्वी. म्हणजे एक्स वजा 6 हे मोठ्याचं वय आलं, बरोबर काय लहान व्यक्तीच्या 3 पट होते. लहान व्यक्तीचं 6 वर्षापूर्वी काय आत्ताचं वय आहे 3 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी वाय वजा 6 त्याच्या 3 पट म्हणजे गुणवले 3. हे काय होतं, तर मोठ्या व्यक्तीचं वय 6 वर्षापूर्वी होतं. म्हणजे एक्स वजा 6 बरोबर काय, हे 3 जर आत गुणलं तर 3 वाय वजा 3 संग 18 येईल. तर आता चल एका साईडला आणा आणि संख्या एका साईडला आणूया. म्हणजे एक्स वजा हे 3 वाय होईल आणि हे वजा 6 तिकडे अधिक 6 होईल. म्हणजे वजा 18 अधिक 6 म्हणजे एक्स वजा 3 वाय बरोबर हे किती आलं, वजा 12. तर ह्याला समीकरण आपण 2 म्हणू. तर आता समीकरण 1 काय आहे, एक्स वजा वाय बरोबर 16. समीकरण 2 आहे एक्स वजा 3 वाय बरोबर वजा 12. तर यांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 16 समीकरण 1 आणि एक्स वजा 3 वाय बरोबर हे वजा 12 हे समीकरण 2. तर आता हे एक्समधून एक्स गेले, ह्याचं चिन्ह बदलणार आहे, आधी काय ते वजा होईल, ह्याचं वजा 3 वायचं हे अधिक 3 वाय होणार आहे आणि हे वजा 12चं अधिक 12 होईल. हे एक्समधून एक्स कट होईल, हे अधिक 3 वायमधून वाय गेले, हे अधिक 2 वाय राहिले आणि 16 आणि 12 किती 28. म्हणजे 2 वाय बरोबर 28. वाय बरोबर काय 28 भागिले 2 म्हणजेच वाय बरोबर किती 14 दूनी 28. म्हणजे वायची किंमत आली 14. तर आपल्याला मोठ्याचं वय विचारले, लहानाचं वय आलं 14, मोठ्याचं वय काय आहे, समीकरण 1 पहा, एक्स वजा वाय बरोबर काय आहे 16. तर जिथे वाय आहे तिथे 14 ठेवा.
म्हणजे हे वजा वाय तिकडे अधिक वाय होईल. x बरोबर 16 अधिक वाय म्हणजे 16 अधिक हे 14. 16 आणि 14 किती येतं? 30 येतं. तेच आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं? मोठ्याची वय किती आहे विचारलेलं. तर ते किती येतं? तर ते येतं 30. तर 30 हे पर्याय क्रमांक एमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. पहा प्रश्न क्रमांक 96. एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागतो, तर 58 दिवसांकरता किती गहू लागेल? तर बघा एक आठवडा किती दिवसांचा असतो? 7 दिवसाचा असतो. तर आपल्याला गहू किती दिलेला आहे? 105 किलो दिलेला आहे. तो किती दिवसासाठी लागतो? 7 दिवसासाठी. म्हणजे एका दिवसाचा काय होणार आहे? 105 भागिले 7 किती? 7 एके 7 उरले 3 वरून घेतले 5 7 5 15 7 105 म्हणजे दिवसाला किती लागतो गहू? 15 किलो लागतो. तर आपल्याला काय विचारले? 58 दिवसाला किती लागेल? मग 58 दिवसाला किती लागणार आहे? 58 गुणवले दिवसाला किती लागतो? 15. म्हणजे 58 गुणवले 15 केल्यावर आपलं उत्तर निघून जाईल. बघा 15 8 20 असे, आजच्या आला 12, 15 5 75 आणि 12 किती येतं? 87. म्हणजे किती आलं हे? 870. म्हणजे 58 दिवसांकरता किती गहू लागणार आहे? 870 किलो लागेल. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर बघा मूळ संख्या म्हणजे त्याला एक शिवाय इतर एक आणि ती स्वतः संख्या, या संख्येखेरीज इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर पाहिलं तर 21 संयुक्त आहे, 27 आहे, 33 या सगळ्या संयुक्त आहेत, पण 19 ही मूळ संख्या आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. तर 1 ते 100 मधल्या ज्या काही मूळ संख्या आहेत बघा, एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, त्या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. म्हणजे असे प्रश्न तुम्ही एका सेकंदात सोडवू शकता. तर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. रुपये 5760 वर दर साल दर शेकडा 6% प्रमाणे 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल? म्हणजे आपल्याला इथे सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज बरोबर सूत्र काय असतं? मुद्दल गुणवले दर गुणवले काळ भागिले 100. तर मुद्दल तुम्हाला किती दिलेला आहे? 5760 दिलेला आहे. दर किती आहे? 6% आणि काळ किती आहे? 3 वर्ष भागिले हे 100. इथे जर शून्याला शून्य गेले, राहिलं काय? 576 गुणवले 6 गुणवले 3 भागिले 10. तर आता 5 ह्यांचा जर गुणाकार तुम्ही केला, तर वरच्यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 10,368. म्हणजे एवढा येतो. नाही परत त्याला जर 10ने भागला तर येतं म्हणजे 1036.80 याचं उत्तर येतं. बघा तर 1036.80 तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 99. जर 1 जानेवारी 2007ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2008ला कोणता वार येईल? बघा 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार पुढच्या वर्षी काय असतो? तर तोच वार 1 दिवसाने पुढे जातो. तर बघा हे जरी लीप वर्ष असलं तर ते कधी फेब्रुवारीनंतर, फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात, त्याच्यानंतर जर महिना असेल तर तिथे फरक पडतो. पण जानेवारीमध्ये काही फरक पडत नाही. हे जानेवारी ते 30 जानेवारी तेच दिवस असतात सेम. 1 जानेवारी 2007ला सोमवार होता, तर त्याच्या पुढे 1 दिवसने 1 जानेवारी 2008ला वार असणार आहे. सोमवारच्या पुढे काय येतं? मंगळवार. म्हणजे 1 जानेवारी 2008ला मंगळवार असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 100. 41,209 या संख्येचे वर्गमूळ कोणते? तर मी या अगोदर सांगितलेलं आहे, जे एकक स्थानचा अंक आहे तो अंक इथे घ्यायचा सुरुवातीला. म्हणजे इथे जर तुम्ही घातला तर म्हणजे तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आता 3चा वर्ग काय असतो? 9 असतो. मग 3च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं, म्हणून इथे काय येणार आहे? एकक स्थानी 3 असणार आहे. सगळीकडे 3 दिले तुम्हाला. हे तर तुम्हाला माहीत झाले की 3 असणार आहे शेवटी. आता मग वर्ग असल्यामुळे शेवटच्या 2 संख्या कट करायच्या. 0 आणि 9 कट केल्या, राहिले किती पुढे? 412 राहिलं. आता 412पेक्षा लहानात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 400 आहे. त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 400चं वर्गमूळ काय असतं? 20. ते ह्या 3च्या पुढे लावायचं. किती आलं? 203. म्हणजे 203 हे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ असणार आहे. कोणतंही तुम्ही वर्ग संख्या घ्या आणि ही ट्रिक वापरा, 2 मिनिटात तुमचं वर्गमूळ निघून जाईल. तर 203 हे दिलेल्या संख्येचं वर्गमूळ असेल. ऑप्शन बी या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला पुणे जिल्हा लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा
दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर या पेपरमधील 100च्या 100 प्रश्न जे आहेत तर ते आपण जसेच्या तसे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.